तुम्हाला भयंकर टेन्शन आणि त्रास देणाऱ्या लोकांना शिकवा धडा। नमस्कार मित्रांनो, कधी असं वाटलंय का तुम्हाला की काही लोक तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतात? ते काही मोठं नुकसान करत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या नजरेतून सतत त्रास ओतला जातो। तेच लोक आहेत जे आपल्याला भयंकर टेन्शन देतात। आणि गंमत म्हणजे हे लोक आपलेच असतात, कधी नातेवाईकांच्या रूपात, कधी मित्रांच्या, कधी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या, तर कधी घरातल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या। ते बाहेरून आपुलकी दाखवतात, पण आतून आपल्याला मानसिकरित्या तोडतात। आणि आपण शांत राहतो कारण भांडण नको, पण आतून मन घुसमटतं, रडतं, अस्वस्थ होतं। आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा लोकांना शांत राहून पण प्रभावीपणे धडा कसा शिकवायचा। रागाने नाही, वादाने नाही, पण आपल्या वागणुकीने, उपस्थितीने आणि शांततेने। पहिला धडा, शांत राहा पण कमजोर राहू नका। शांत राहणं ही ताकद आहे, पण अनेकदा लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजतात। ते विचार करतात, अरे हा तर काहीच बोलत नाही, याला काही फरकच पडत नाही। पण तुम्ही मनात ठरवा, हो मी शांत आहे, पण माझ्या शांततेतही वीज आहे। जेव्हा कोणी वारंवार तुमचं मन दुखावतात, टोमणे मारतात, कमी लेखतात, तेव्हा एक दिवस ठाम आवाजात सांगा, तुमचं बोलणं मला दुखावतंय, आता पुरे झालं। एवढं एक वाक्य आणि हे हादरून जातील, कारण त्यांना वाटतं तुम्ही कायम गप्प राहणार। पण तुम्ही जेव्हा ठामपणे उभे राहता, तेव्हा ते लोक मागे सरतात। दुसरा धडा, मूक राहू नका, योग्य ठिकाणी बोला। कधी कधी आपण विचार करतो, चला गप्प राहू, मोठेपणा आपलाच। हो ते ठीक आहे, पण प्रत्येक वेळी नाही। कधी कधी स्पष्ट बोलणंही आवश्यक असतं, कारण जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा दुसऱ्याला वाटतं की तो योग्य आहे। तुम्ही एकदा ठामपणे बोललात ना, तर त्याला जाणवतं की तुमचं मन कमजोर नाही। हे बोलणं रागाने नको, पण आत्मविश्वासाने असावं, शांत चेहऱ्याने पण ठाम आवाजात। तुमचं वाक्य इतकं प्रभावी असावं की समोरच्याला आरसा दाखवेल। तिसरा धडा, मनाचं दार बंद ठेवा। सगळ्यात मोठं युद्ध हे बाहेरचं नसतं, ते मनातलं असतं। कोणी काय बोललं, कोणी काय विचारलं, यावर जर तुम्ही प्रत्येक वेळा प्रतिक्रिया दिली तर तुमचं मन कायम अस्थिर राहील। म्हणून शिका, मनाचं दार सगळ्यांसाठी उघडं ठेवू नका। काही लोक फक्त गोंधळ घालण्यासाठी येतात, त्यांचं बोलणं ऐका, पण मनात जाऊ देऊ नका। ते तुम्हाला कमी दाखवतील, टोमणे मारतील, पण तुम्ही स्वतःशी म्हणा, मी माझ्या कामाने उत्तम देणार। एकदा तुम्ही स्वतःला मनाला बंद केलत ना, तर त्यांना कितीही प्रयत्न करूनही त्रास देता येणार नाही। चौथा धडा, त्यांच्यावर दया करा, राग नाही। जे लोक सतत इतरांना दुखवतात त्यांचं आयुष्य पहा, ते स्वतः आनंदी नसतात, कारण जो स्वतःशी शांत असतो तो दुसऱ्याला त्रास देत नाही। म्हणून राग धरू नका, बदला घेऊ नका, दया करा, हो दया करा, कारण त्यांच्या आयुष्यात इतकी रिक्तता आहे की दुसऱ्याला त्रास देण्यातच त्यांना मजा वाटते। तुमचा राग तुम्हाला आतून खातो, पण त्यांच्यावर दया ठेवली की मन शांत होतं। आणि लक्षात ठेवा, मन शांत असणं म्हणजे तुमचा सर्वात मोठा विजय आहे। पाचवा धडा, तुमचं लक्ष स्वतःकडे वळवा। ज्या क्षणी तुम्ही त्यांनी काय केलं यावर लक्ष देता, त्या क्षणी तुम्ही त्यांना तुमच्या मनाचं रिमोट देऊन टाकता। ते बोलतील, तुम्ही दुखवाल, ते टोमणे मारतील, तुम्ही झोप हरवाल, मग नियंत्रण कोणाकडे? त्यांच्याकडे। पण जेव्हा तुम्ही ठरवता की आता त्यांच्याकडे बघणार नाही, मी माझ्या कामात बघणार, तिथून तुमचा बदल सुरू होतो। त्यांचं बोलणं विसरून तुमचं काम करा, तुमचं यशच त्यांना धडा शिकवेल। शांतपणे प्रगती करा, कारण जेव्हा तुमचं नाव चमकायला लागतं तेव्हा त्यांची नजर आपोआप खाली जाते। सहावा धडा, अंतर ठेवा पण तिरस्कार नको। काही लोकांना थेट बोलून काहीच फरक पडत नाही, ते बदलतच नाही। अशा वेळी सर्वोत्तम उपाय म्हणजे अंतर ठेवा। न बोलता, न भांडता, फक्त अंतर ठेवा। त्यांना वाटतं तुम्ही उत्तर द्याल, पण जेव्हा तुम्ही शांत राहून दूर जाता तेव्हा त्यांना समजतं की आता हा माणूस बदललाय। असं अंतर म्हणजे शिक्षा नाही, ती सीमा आहे, जिच्या आत तुम्ही कोणालाही तुमचं मन तोडू देणार नाही। सातवा धडा, बदला घेऊ नका पण सीमा आखा। धडा शिकवणं म्हणजे बदला नाही, बदला घेणं म्हणजे द्वेष वाढवणं, पण धडा शिकवणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपणं। एकदा तुम्ही सीमा आखली की लोक विचार करू वागतात। त्यांना कळतं तिशी खेळणं आता सोपं नाही। जगात सगळ्यात मजबूत तो नाही जो जोरात बोलतो, तर तो जो शांत राहून योग्य वेळी कृती करतो।
आणि ती कृती म्हणजे मी आता तुझ्या वागण्याला महत्त्व देत नाही. 8वा धडा, मनाचं आरोग्य जपा. जसं शरीराचं आरोग्य जपतो तसंच मनाचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. तुमचं मन कोणी गोंधळून ठेवत असेल तर स्वतःला थांबवा आणि विचारा, मी का टेन्शन घेतोय? हा माणूस खरंच इतका महत्वाचा आहे का? बहुधा उत्तर येईल नाही. मग सोडा. मनातली विषारी माणसं जितकी लवकर सोडाल तितकं आयुष्य सुंदर होईल. ध्यान करा, योग करा, चांगलं वागा आणि नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. मन शांत ठेवा, कारण मन शांत असेल तर जग सुंदर दिसतं. 9वा धडा, उपेक्षा म्हणजे अंतिम उत्तर. हो, उपेक्षा म्हणजेच धडा. तुम्ही जेव्हा कोणाकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांचा अहंकार मोडतो. ते अपेक्षा करतात की तुम्ही दुखवाल, पण जेव्हा तुम्हाला काहीच फरक पडत नाही तेव्हा ते हरतात. तुम्ही फक्त एकदाच ठरवा, आता मी या माणसासाठी भावनिक ऊर्जा वाया घालवणार नाही. तेवढं पुरेसं आहे. तुमचं मौन, तुमचं दुर्लक्ष हाच सर्वात प्रभावी धडा असतो. शेवटचा धडा, माफ करा पण विसरू नका. माफ करणं म्हणजे दुसऱ्यांचे नव्हे, ते स्वतःचं मन मोकळं करणं असतं. पण विसरू नका, कारण विसरलं की पुन्हा त्याच जाळ्यात अडकता. ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकडून शिकलेला अनुभव तुम्हाला पुढचं आयुष्य सुरक्षित करतो. त्यांनी तुम्हाला तोडलं असेल पण त्यांनी तुम्हाला मजबूत केलं. त्यांच्या टोमण्यांनी तुमच्यातली शक्ती जागी झाली. मग त्यांचे आभार माना, पण मनातून दूर ठेवा. मित्रांनो, जगात तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही. म्हणून आजपासून ठरवा, मी माझं मन, माझं आयुष्य, माझी शांतता फक्त त्या लोकांसाठी उघडं ठेवणार ज्यांना माझं अस्तित्व समजतं, जपता येतं. ज्यांना फक्त त्रास द्यायचा आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे ना वेळ आहे ना भावना, कारण माझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. आणि शेवटी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ना त्यांनाच तुमच्या शांततेने आणि यशाने धडा द्या, कारण सर्वात मोठा बदला म्हणजे शांत राहूनही यशस्वी होणं. आणि तेव्हाच ते लोक स्वतःलाच विचारतील, आपण एवढा का त्रास दिला त्या माणसाला? तेव्हा तुम्ही फक्त मनात म्हणा, धडा शिकवलाय मी, पण आवाज न करता. म्हणून मित्रांनो, शांत राहा पण स्वतःला कधीच कमी समजू नका. त्रास देणाऱ्यांना शिकवा धडा, तुमच्या शांततेने, तुमच्या आत्मविश्वासाने आणि तुमच्या यशाने. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.